नमस्कार सर्व कोंकणी बांधवांक। ओम अज्ञानतिमिरन्दस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितमेन तस्मै श्री गुरुवे नमः। जय श्री राम। आज आम्ही रघुवर चरित या ग्रंथाचे संक्षिप्त परिचय करून घेऊया। श्रीरामायण हरिगुणगान मंगलदायक अमृतपान। रघुवर चरित हे रामायण हरिभक्तान हे केले वर्णन। अशी प्रासबद्ध जाऊन दोन पंक्ती भितर एक सान परिचय स्टार्ट जाता हे ग्रंथाचे। एक कथा प्रसंग शेसकी म्हणून सांगलेली रघुवर चरित हे रामायण हे तो हरिभक्त एक तेगेल गुरुवर्याले सत्संगा भितरी संपूर्ण रामायण ऐकता शिवपार्वती समाद रूपान। ह्यांतू भितर शिवपार्वती कोण आसा म्हणून सांगले रामनाथ शिवा रूपान आसा आणि कामाक्षी देवी पार्वती रूपान आसा। दोन्ही जणाले जो संवाद घडता त्याचीच रघुवर चरित महान। शिव पार्वतीले घडिले संवाद रघुवर चरित महान। रामकृपेन हामे बरेले ते कोंकणी लिपी रूपान। हरिभक्त काव्य नामान म्हणतो तो शिवपार्वती संवाद घडील जो असा त्याची रघुवर चरित महान आपण कोंकणी लिपी रूपान बरेले हरिभक्त काव्य नामान बरेले म्हणून हरिभक्त सांगता। हे रघुवर चरित हे ग्रंथांतू 7 भाग आसाचे। बालकांड, अयोध्याकांड, अरण्यकांड, किष्किंधाकांड, सुंदरकांड, लंकाकांड आणि उत्तरकांड। आणि हे ग्रंथात प्रारंभातची 7 पंक्तींत एक सान परिचय दितो। तांतू भितर हे टोटल जो संपूर्ण ग्रंथाच परिचय बी जावन होता। आणि तदनंतर तो एक आत्मनिवेदन करता ते बी 7 पंक्ती भितर करता। आणि तांतू भितर तो एक घट्टाच उद्देश कसले म्हण सांगता। तांतूल 7 पंक्तीतले एक पंक्ती शेसकी म्हण सांगलेली पुनः पुनः कर का रामस्मरण ठरोनु अशी मनान। आत्मसुखाक हामे बरेले रघुवर चरित महान म्हणता। म्हणजे पुनः पुनः रामस्मरण कर का हे एक उद्देश दवरून हे आपण ग्रंथरचन केले। आणि आत्मसुखाक आपण ते ग्रंथरचन केलेले म्हणून तो सांगता। ते विंगड 7 पंक्ती कसले आणि ते विंगड 7 भाग कसले ताजे बद्दल आम्ही मुखाल भागा भितरी आम्ही ताची संक्षिप्त परिचय करून घेऊया। सर्वांक नमस्कार। जय श्री राम।